विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं बोलते तारेमध्ये खूप खूप स्वागत। आपल्या गप्पा रंगल्या आहेत अभिनेता सुशांत शेलार याच्यासोबत। तुझ्याबाबत तुझ्या मित्रमंडळींचं म्हणणं आहे की तू आधी खूप मूडी होतास म्हणे आणि आता अलीकडे खूप बदलत चाललाय। सई दामणकरचं म्हणणं आहे का? नाही, अजूनही काही मित्रमंडळी आहेत तर त्यांचं स्पष्ट मत आहे की तू खूप मूडी होतास आधी, कधी काय असायचं, पण अलीकडे मात्र तू अगदी व्यवस्थित त्यांना हवा तसा वागायला लागलायस किंवा बदल झालेत। माझ्या मुलीने माझे सगळे मूड ठिकाणावर आणलेत, त्याच्यामुळे असं म्हणू शकतो की थोडंसं वागण्यामध्ये बदल झाला। पण काय आहे की बऱ्याचशा वेळेला आपण कुठल्या तरी वेगळ्या विचारात असतो। खूप वेळेला असं होतं माझं की तू मला दिसलीस आणि तू जातेस किंवा तू घाईत आहेस तर मी मुद्दामून तुला थांबवून हाय करत नाही किंवा हाय कशी आहे मस्त ना वगैरे असं मला जमत नाही, कारण मी विचार करतो की मी आत्ता हिला थांबवून हिचं काय मूड आहे मला माहीत नाही। पण खूप लोकांचा समज असा होतो की समोरून गेला तरी पण यांनी ओळख नाही दाखवली। पण माझं इंटेन्शन असं असतं की आपण उगाचच कोणाला कशाला का डिस्टर्ब करा, नुसता हे करणारी म्हणजे हे नाही जरी केलं तरी मैत्री राहणारच आहे, त्याच्याविषयी जी आपल्याला आस्था आहे ती राहणारच आहे। पण त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज होतात, पण त्याला काही करू शकत नाही। पण मी आता बदललो असं म्हणतात तर मग चांगली गोष्ट तेही चांगलंच आहे। पण असंच मला तुझ्या आवडीनिवडींविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तू अभिनय क्षेत्रात नसतोस किंवा थोडीशी फुरसत मिळते या सगळ्यातून, तेव्हा सुशांत शेलार काय करतो, काय आवडतं करायला? समर्थ विजन नावाची माझी एक इव्हेंट कंपनी आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्या स्वामी समर्थांच्या कृपेमुळे झाल्या आणि बाकी जे काही वाईट घडतं ते माझ्या कर्मांमुळे होत असेल असं मी समजतो। तशीच ही गोष्ट म्हणजे मला असं नेहमी वाटायचं मोठमोठे इव्हेंट्स बघून की आपण काहीतरी याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे, म्हणून मी अशाच एका व्यक्तीच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा काम केलं, ते म्हणजे आदेश बांदेकर। आणि त्याचा जो ओव्हरऑल एक ऑरा होता, हँडल करण्याची जी पद्धत होती, त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। मला कधी करायला मिळेल माहीत नव्हतं, पण मला ती संधी चालून आली, कारण बरेचसे माझे मित्र या फील्डला सोडून राजकारणातले सुद्धा खूप मित्र आहेत, त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ती संधी दिली। सो माझ्यामध्ये ते नियोजन करणं म्हणा किंवा एक पुढाकार घेणं म्हणा किंवा एक जबाबदारी सांभाळणं म्हणा, हे लोकांना कदाचित असं वाटू शकतं की खूप पुढे पुढे करतो, पण ती जाणीव कुठेतरी ज्या माणसाच्या मनात असते किंवा हृदयात असते, जबाबदारी घेण्याची एक पॉवर असते, ताकद असते, ती निभावण्याची ताकद असते, तो माणूस नेहमी तुम्हाला पुढे पुढे करतानाच दिसणार, कारण बाकीचे लोक ती जबाबदारी स्वीकारू शकत नाही। त्यामुळे ते असं म्हणू शकतात खूप पुढे पुढे करतो, पण त्याला काही इलाज नाही। आणि मला असं वाटतं त्याच्यातून मी नुसतं मला काम मिळेल हा हेतू न ठेवता, माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना त्या इव्हेंटच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल। मग माझे मेकअपमन मित्र आहेत, माझे स्पॉट बॉईज आहेत, माझे लाईटमन आहेत, म्हणजे माझ्या एका मित्राचा लाईटचा व्यवसाय, एका मित्राचा साऊंडचा व्यवसाय, अशा सगळ्यांना घेऊन एक 150 लोकांना घेऊन एक इव्हेंट केला तर 150 लोकांना या निमित्ताने एक रोजगार उपलब्ध होतो। अर्थात मी काही कोणावरती उपकार करत नाही, मी स्वतः ते जे काम करतो त्याचे मला मोबदला मिळतो आणि तो मोबदला मला एकट्याला न मिळता तो आमच्या सगळ्यांमध्ये 150 लोकांमध्ये डिवाईड होतो। याचं एक वेगळं समाधान मला एंड ऑफ द इव्हेंट घरी जाताना माझ्या गाडीत बसल्यानंतर मला ते मिळतं आणि त्याच्यासाठी हा एक माझ्याच इंडस्ट्रीमध्ये राहून करण्यासाठी मला सुवर्ण संधी प्राप्त झाली आणि त्याचा मी पुरेपूर फायदा उठवला। पण तू असं म्हणतोस की मी ॲक्टिंगचा जॉब करतो, म्हणजे नेमकं काय? ॲक्टिंगचा जॉब मीन्स मला असं वाटतं की मला ह्या क्षेत्रामध्ये आत्ता जे काम मिळालं आहे ते ॲक्टिंग करायची नोकरी मिळाली आणि उद्या भविष्यात मला डिरेक्टरचा पण जॉब मिळू शकतो या इंडस्ट्रीत, प्रमोशन प्रमोशन होईल किंवा मला काही प्रोड्युसर म्हणून जॉब मिळू शकतो ह्या इंडस्ट्रीमध्ये। सो माझं काम आहे ॲक्टिंग करणं, हा जॉब मी पूर्ण केला किंवा मी पूर्ण करायचा प्रयत्न करतो असं माझ्या बोलण्यामध्ये येतं आणि त्याचं म्हणजे विस्तारित करायचं झालं तर ते अशा प्रकारचं आहे, म्हणजे ते म्हणण्यामागचा हेतू। आणखीन एक गोष्ट तुझ्याविषयी मला असं कळलं की तुला तिखट जेवण खूप आवडतं आवडीनिवडीच्या बाबतीत, अगदी म्हणजे हे अंकुश चौधरी सांगितलं असण्याची शक्यता आहे किंवा हे संजय जाधवने सांगितलं असण्याची शक्यता आहे। लीलामध्ये मिळायचं का तिखट जेवण? नाही म्हणजे लीलाजमध्ये माझ्या घरी मी आहे कोकणातला आणि शेलार
96 मराठा, आणि ते कुठेतरी ना टेस्ट अशीच झालेली आहे. म्हणजे काहीतरी असं एकदम चटकदार पाहिजे, एकदम झकास. काय काय वेळेला मला हे लोक ऑर्डर पण करायला देत नाहीत, कारण मी सांगितलं की ते हमखास तिखट असतं, पण मला आवडतं तिखट जेवण. थोडक्यात नाकातोंडातून पाणी लोकांच्या येऊ नये म्हणून ते आधीच अवॉइड करतात. मिसळ असं असेल जरा तर मज्जा असं. बरं, तुझ्या आवडीनिवडींविषयी खूप गप्पा मारल्या आपण आणि छान उत्तरं सुद्धा दिलीस. थोडंसं ॲक्टिंगच्या बाबतीत तुला मला विचारायचं आहे. आत्तापर्यंत तू खूप वेगवेगळे रोल केलेस आणि मला वाटतं तू मालिकांच्या बाबतीत तू स्वतः असं म्हणतोस की गोजीरवाण्या घरात ही मालिका तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट होती. सिनेमा कोणता टर्निंग पॉईंट ठरलाय तुझ्यासाठी? मला असं वाटतं ना की बरीचशी कामं जी आहेत तुमची ती तुमच्या ओव्हरऑल बाकी टीम काय आहे ह्याच्यावरती ठरतं. म्हणजे माझी आत्तापर्यंतची कामं जी आहेत, मग वंशवेल सिनेमा असेल, वंशवेल सिनेमामधलं माझं काम मला वैयक्तिक आवडलेलं काम, किंवा पिकनिक फिल्मसाठी मला अवॉर्डसुद्धा मिळालं, ते माझं एक आवडलेलं काम. अशी खूप कामं आहेत. पण होतं काय 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 वेळेला आता दुनियादारीतला एवढासा रोल आहे तो, तसं बघायला गेलं तर त्याला डायलॉग्स फार नाही आहेत, पण त्याचं असणं, त्याच्या बहिणीविषयी असलेलं प्रेम, त्याला बहिणीविषयी ज्या ज्या गोष्टी कळतात ते वाटणं, आणि ते कोण करू शकतो याच्यासाठी जर का संजय जाधवनी माझी निवड केली असेल. आणि मला असं वाटतं की दुनियादारीनंतरच असं झालं. म्हणजे मला असं झालं की 20-22 सिनेमे मी आधी केले, ज्याच्यामध्ये मग मॅटर होता, प्रतिबिंब आहे, पिकनिक आहे, बेदुणे 4.5 आहे, खूप सिनेमे आहेत त्याच्यामध्ये. चांगली लेंथ पण होती, आणि पण दुनियादारीच, म्हणजे दुनियादारीनेच परत एकदा असं काहीतरी झालं. म्हणजे गोजीरवाण्या घरात नंतर काय झालं असेल तर दुनियादारी. पण या मध्यंतरी तू संघर्षमधला रघु, जो एक ग्रे शेड किंवा एकदम ग्लॅमरस विलन ज्याला म्हणू शकतो, तो प्ले केला होतास आणि खूप चर्चा झाली होती त्या रोलची. उत्तमरित्या काम केलं होतंस तू. तर या दोन्ही गोष्टी जेव्हा तू एक भाऊ म्हणून, एक विलन म्हणून किंवा ह्या सगळ्या गोष्टी तू करतोस, तर काही वेगवेगळी तयारी करतोस किंवा भूमिकांचा अभ्यास असतो तुझ्या? मग असं काही नसतं नसतं ना, अभ्यास असं काही नसतं. अभ्यासच करायचा असतं तर मग अभ्यास करून इंजिनियर झालो असतो. तर असं काही नसतं. म्हणजे प्रत्येक कलाकाराची एक वेगवेगळी पद्धत असते. मी असं डिनाय नाही करणार की खूप लोक NSD आणि या ललितमधून पण आलेली आहेत. थिअरी काय, अमुक काय, तमुक काय, असं बरंच फक्त मी ऐकलं आहे, पण कधी मी त्या गोष्टी करायला गेलो नाही. माझ्याकडनं ते झालंही नसतं, कारण मला फार शिक्षणाची आवड कधीच नव्हती. पण मला असं वाटतं प्रत्येकाचं एक वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करत असतो. मला असं वाटतं की ते तयारी वगैरे करून माझ्याच्याने नाही होणार. मग ते खूप मॅकॅनिकली होईल त्या गोष्टी. मग मी खूपदा असं करतो की सीन आला जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी वाचतच नाही. आता लागणार आहे ना सीन, मी तेव्हा वाचतो सीन. म्हणजे एकदा सिनेमाचं स्क्रिप्ट वाचून झालं की त्याच्यानंतर आज माझे दिवसभरामध्ये 4 सीन आहेत म्हणून त्या 4 सीनचा मी अभ्यास करत बसलो आहे. मग इथे मी असं हे करेन, मी तिथे असं हे करेन, असं मी अजिबात करत नाही. माझा पहिला टेक हा प्रत्येक टेक प्रयोग असतो. मी तो प्रयोग म्हणून करतो कुठलाही टेक. मग तो पहिला टेक आणि 10वा टेक बघतो तो सेम नसणार, कारण प्रत्येकजण, मला असं वाटतं मी थिएटरमधनं आलो आहे आणि थिएटरमध्ये जे जे काम करतात ते शो नाही म्हणत, प्रयोग म्हणतात. सो प्रत्येक एंट्री वेगळी असली पाहिजे, प्रत्येक प्रयोग वेगळा असला पाहिजे. एवढंच शिकलो मी. माझे सिनियर ॲक्टर ज्यांच्याबरोबर मी लहानपणी काम केलं, विजय चव्हाण, त्यांच्याबरोबर पहिलं कमर्शियल नाटक केलं मी. म्हणजे टायमिंगचा उत्तम बादशाह ज्याला म्हणतात, त्यांच्याबरोबर मी काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी काम केलं. एन्काउंटर सारख्या सिनेमामध्ये मी नसरुद्दीन शहांबरोबर काम केलं. अजय फणसेकरांनी ती फिल्म डिरेक्ट केली होती. सो लहानपणीच खूप इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केल्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी मी सुरुवात केली करिअरला. माझं पहिलं नाटक जे आलं 27 जुलै 1992 साली 4:30ला गडकरी रंगायतनला प्रयोग होता. तो पहिला प्रयोगच हाऊसफुल होता. सो तिथपासनं ते आत्तापर्यंत मला असं वाटतं स्लो ट्रेन आहे, पण आय एम हॅपी. या स्लो ट्रेनमध्ये बसून मला खूप आनंद आहे. आपल्या गप्पांची मैफल अशी चालू राहणार आहे, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.